नमस्कार. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा 2026चा नुकताच पेपर संपन्न झालेला आहे. आपण नाशिकमधील एका परीक्षा केंद्रावरती आहोत आणि आपण विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया नेमका आजचा पेपर कसा होता. सर नमस्कार. नमस्कार सर, आजचं आपलं नाव? नितीन राजेंद्र भोई. नितीन सर, नेमका आजचा पेपर कसा होता? आजचा पेपर मॉडरेट टू डिफिकल्ट होता. बरेच प्रश्न प्रिसाईज पाहिजे होते. खूप स्टॅटिस्टिक्स डाटा पण त्यांनी विचारलेला होता आजच्या प्रश्नामध्ये. कन्सेप्ट वाईज थोडेसे कमी होते प्रश्न. सर, चालू घडामोडींचा नेमका पार्ट कसा होता? 2024च्या दरम्यानचे जे घडामोडी होत्या त्यावर त्यांनी बरेच प्रश्न विचारलेले होते आणि आता 2026 चालू आहे, त्याच्यामुळं 2-2 वर्षापूर्वीचा अगोदरचं करंट अफेअर त्यांनी विचारलेलं होतं त्यामध्ये. सर, आपण इतिहास, भूगोल आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये नेमका कुठला कठीण पार्ट कुठला वाटला, कोणता सब्जेक्ट वाटला? सर, मला तर करंट अफेअरच जास्त अवघड वाटला, कारण की 2023-24चे क्वेश्चन ते डायरेक्ट म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर आलेले होते त्याच्यामुळे, आणि टाईमचं मॅनेजमेंट पण नाही झालं. ओके सर, आपण एकंदरीत जर पेपरचं ॲनालिसिस केलं तर पेपर हा तुमचा सोपा होता, मध्यम कठीण होता की कठीण होता? मध्यम ते अवघड होता. सर, थोडा सोपा होता, फक्त करंट अफेअर थोडे अवघड होते. करंट अफेअर अवघड होते. ओके सर, आपण साधारणतः बघा, इतिहास, भूगोल आपण जो अभ्यास करतो आता ह्याच्यामध्ये तुम्हाला वेळ जो दिलेला असतो, तर हातचा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला वेळ पुरला का? नाही, पेपरला वेळ नाही पुरला. ओके सर, तुम्हाला? मला तर अजिबात वेळच पुरेल नाही, तर माझे मिनिमम तरी 80-85% सॉल्व झालेलं आहे. ओके सर, तुम्हाला वेळ पुरला का? नाही, मला पण वेळ नाही पडला. ओके बरं, एकंदरीत आता याच्यामधली आपण मॅथ रिझनिंगचा जो पार्ट होता समजा, ओके, तो कसा वाटला तुम्हाला? तो थोडासा अवघड होता आणि म्हणजे टॉपिक तेच होते पण प्रश्न विचारण्याची पद्धत थोडीशी बदललेली होती यावेळेस. सर, तुम्हाला? हो, खूपच अवघड होता, त्याच्यामुळे मी जास्त ते सॉल्वच नाही केले, बाकीची सॉल्व केली. ओके, धन्यवाद सर. आपल्याला पुढील भावी वाटचालीसाठी इन्फिनिटी अकॅडमीकडून खूप खूप शुभेच्छा. या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.